तर आम्ही आलो होतो मुलचंद मिलमध्ये. माझ्या भावाचं लग्न आहे एप्रिल महिन्यामध्ये, तर त्याची शॉपिंग करण्यासाठी, वहिनीची आणि भावाची शॉपिंग करण्यासाठी ती पण आली होती, तिचे आई वडील पण आले होते, आजी बाबा पण, आजी आली होती आणि भाऊ आले होते. आम्ही सर्व गेलो मिलमध्ये. सकाळ सकाळ गेलो होतो, त्यामुळे काही एवढी गर्दी नाही होती. मग सर्वात पहिले आम्ही बघितली रिसेप्शनची साडी. तर हिला सर्व लाईट कलर घ्यायचे होते नवरीला, त्यामुळे जास्त डार्क कलर नाही, तर लाईटच घेतले सर्व कलर. छान घेतल्या सर्व साड्या. नवरीचा इथं चालू होतं रिसेप्शनच्या साड्या दाखवायचं. हे मॅडम आमच्या म्हणत होत्या मला नाचो मम्मी नाचो. तिचा थोडा डान्स चालू होता. मामाच्या लग्नाची आतापासूनच तयारी करताय मॅडम जोरात. हे बघा किती सुंदर वाटते साडी रिसेप्शनसाठी. तर मग सर्व साड्या पटापट सिलेक्ट केल्या. नवरीचा बस्ता पटकन आटोपला. बाकीच्या आहेराच्या वगैरे साड्या घेण्यासाठी थोडा वेळ लागला, कारण बघण्यातच पूर्ण दिवस जातो. बघा किती गर्दी आहे. दुपारी तर एवढी गर्दी झाली, तर प्रचंड अक्षरशः साड्या ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तर त्यानंतर दुपारी आम्ही गेलो जेवायला. एका लेडीज खूप चांगल्या होत्या, त्यांनी आम्हाला त्यांच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेल्या. तिथं आम्ही निवांत जेवण केलं. दुपारी प्रिशा झोपून गेली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही रिसेप्शनच्या साड्या बघितल्या आमच्यासाठी. पण आता टाईम पण ऑफ झाला होता आणि आमचा पण मूड गेला होता. म्हटलं नवरीचं झालं, बस झालं. त्यानंतर मग आम्ही आलो परत स्टेशनला, निघालो जाण्यासाठी. तिथं आम्ही बसलो परत मेट्रोने. म्हटलं चला आता घरी जाऊया दौंडला. पटापट आमची तर एक गाडी चालली गेली 8 वाजेची. त्यानंतर आम्ही 9च्या गाडीने बसलो. रात्री 11 वाजता घरी गेलो. मग जेवण वगैरे केलं. खूप थकला होता, प्रचंड खूप थकलो होतो. प्रिशाने पण काही त्रास नाही दिला माझ्या, त्याचे धन्यवाद तिचे.